श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनेक प्रसंगी गप बसावं लागतं. गप राहण्याचं जसे अनेक फायदे आहेत तसे तोटासुद्धा आहेत. काही प्रसंग असे असतात की जिथे बोलणे आवश्यक असते आणि काही प्रसंग असे असतात की गप बसणे शहाणपणाचे असतात. पैकी अनेक प्रसंग असे आहेत गप बसणे हे आपल्याला खूप फायद्याचं ठरतं, तर तेच आपण या संदेशामधून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा मौल्यवान संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घ्या आणि तुमचे मत तिथे व्यक्त करू नका. कारण जो व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्यासमोर वाईट बोलत आहे तो उद्या तुम्ही काही बोललात तर तो तुमची बदनामीसुद्धा करू शकतो आणि दुसऱ्या व्यक्तीसमोर तुमचे नावसुद्धा घेऊन निगेटिव्ह असे वार्तालाप करू शकतो. जर तुमच्याकडे कोणत्याही घटनेची किंवा कोणत्याही विषयाची अपूर्ण माहिती असेल, पूर्ण ज्ञान नसेल, पूर्ण माहिती नाही तर अशा वेळी गप बसणे चांगले. कारण अपूर्ण ज्ञान हे धोकादायक आहे. ते तुमच्या चेष्टेचा विषय बनू शकते आणि तुम्हाला अडचणीत आणू शकते. तेव्हा अशा वेळी तुम्ही शांत राहणे योग्य. जेव्हा तुमची भावना समजून घेत नसेल, जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीही तुमचा भावना, दुःख किंवा त्रास शब्दात समजू शकत नाही किंवा ते तुमचे लक्षपूर्वक ऐकूनच घेत नाही तर अशा व्यक्तीसमोर शांत राहणे चांगले. कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची काही देणं घेणं नसते. अशा लोकांना तुमचं रहस्य सांगून नंतर तुम्हाला पश्चाताप होईल तर ती चूक तुम्ही चुकूनही करू नका. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा त्रास सांगत असेल तर याचा अर्थ तो तुम्हाला स्वतःचा जवळचा आणि हक्काचा समजत आहे. अशा परिस्थितीत ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा. त्याचे दुःख किंवा समस्या ऐकून घ्या. त्याच्या वेदना किंवा समस्या इतर कोणाच्याही शेअर करू नका आणि विचार करून शांत डोक्याने योग्य तो सल्ला तुम्ही नंतर देऊ शकता. पण त्या व्यक्तीचा विश्वासघात होता कामा नये याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. आपण जे बघतो, जे लोक शांत असतात ते कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीतून चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतात. याचे कारण असेच की कठीण परिस्थितीत त्याचा संयम सुटत नाही आणि तर्कतेने विचार करण्याची क्षमता त्याच्यात असते. त्यामुळे ते परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी तुम्हाला फक्त डोके शांत ठेवायला पाहिजे आणि ते डोके शांत ठेवतात पॉझिटिव्ह विचारांनी आणि तेच पॉझिटिव्ह विचार तुम्हाला येत असतात आपल्या या भक्तिमय प्रेरणादायी चॅनलमधून. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. द्वेष करणारे, रागराग करणारे लोक जेव्हा तुमच्या स्वतःचा किंवा नातेवाईकापैकी कोणी तुमच्यावर रागावतो, तुमचा अपमान करतो किंवा द्वेषपूर्ण शब्द बोलतो, जेव्हा तुम्ही गप बसावे जेणेकरून त्या व्यक्तीला राग पूर्णपणे निघून जाईल. जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप बसा. योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागेल किंवा त्याला त्याची चूक नक्कीच कळेल. पण तो बडबड करतोय म्हणून तुम्ही लगेच सुरू व्हायला हे नको. तुम्ही तिथे शांत राहा. तुम्ही पाहिलं असेल पृथ्वीवरील सर्व ऋषी आणि संत एकांतवासात राहिले कारण त्यांना
फारसे बोलायचे नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते. महावीरांना 12 वर्ष आणि महात्मा बुद्धांना 10 वर्ष मौन धारण करून ज्ञान प्राप्त केले होते. तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये सुधारणा होते, भर पडते आणि ते आपल्या चांगल्यासाठीच. त्यामुळे शांत राहा. शांत राहणे हे खूप चांगले आहे. जीवनात यश तुम्हाला नक्कीच मिळतं असते. फक्त तुम्ही योग्य ठिकाणी शांत राहायला शिका आणि चलाकीने वागायला शिका. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखं होईल असं नाही. सर्वच गोष्ट आपल्या मनासारखं होत नसतात. आपलं मन शांत ठेवायला आपल्या नामस्मरणाची जोड हवी. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन केले आहे. गीतेची ही शिकवण जीवन जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवते, ज्याचा अवलंब करून आपण जीवनात यश नक्कीच मिळवू शकतो. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी. तुम्ही कधी बरोबर होत आहे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकला हे सगळ्यांनाच कायम लक्षात राहतं. आध्यात्मिक आराम आणि प्रेम माणसाला अपंग बनवते. त्यामुळे तुम्ही आराम करू नका. काही ना काही खटापेट करत राहा. म्हणजे आपल्याला अंगलट येणं असं नाही. आपले आवडते छंद जोपासा, आपले आवडते गाणे म्हणा आणि फिरायला चला. जेव्हा वेळ मिळेल त्याचा सदुपयोग करा. एक क्षण हा महत्त्वाचा पटत असेल तर लव यू जिंदगी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर भगवंत श्रीरामांना रात्रीच राज्य मिळाले असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार आहे. बघण्याची दृष्टी चांगली आहे आणि तसेच व्यक्ती आपल्याला बनायचे आहे. माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच मरतो. त्याच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ तो स्वतः भोगतो. त्यामुळे कर्म चांगले करा. माणूस जरी आपल्याला पाहत नसेल तरी वरती भगवंत पाहत आहे आपले कर्म. काळ हा जीवन समजून घेण्याची चांगली संधी आहे. उद्या जीवन जगण्याची दुसरी संधी आहे. आजचा जीवन आपण आनंदाने भरभरून जगू. मनातून अहंकार काढून टाकल्याशिवाय मार्गाचं यश मिळू शकत नाही. त्याच वृत्तीचा उपाय म्हणजे मनाचे समाधान. निस्वार्थ कर्म समाधानच हे करता येते. प्रत्येक व्यक्तीने ईर्ष्यमुक्त होऊन आपले कार्य करावे. जो मनुष्य सर्व इच्छा कर्माचा त्याग करतो, अहंकार न ठेवता आपले कर्तव्य करतो, त्याला त्याच्या कामात यश, शांती, समाधान आणि आनंद, प्रत्येक गोष्टीत प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवंताची साथ तशा व्यक्तीला मिळत असते. मनुष्याच्या प्रकारे भगवंताचे स्मरण करतो त्याचप्रमाणे भगवंत त्याला त्याचे फळ देतो. प्रत्येकजण प्रत्येक मार्गाने भगवंताचे अनुसरण करतो. मृत्यू हे न बदलणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित, म्हणून याबद्दल शंका करणे व्यर्थ आहे. काही लोकांना विनाकारण शंका घेण्याची सवय असते. काही लोक कधीच सुखी होऊ शकत नाही आणि आपल्या आजूबाजूनेही सुखी राहू देत नाही. त्यातील या सवयी व सोबतच नात्यातील प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी संपतात. त्यामुळे विनाकारण शंका घेण्याची सवय तुम्ही आज सोडून द्या. भगवंताचे, देवाचे स्मरण करा. देव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर नक्कीच काढेल. म्हणून नेहमी आपल्या देवाचे स्मरण करा. भगवंताचे स्मरण करताना प्राण्याचीही आहुती देणाऱ्या थेट भगवंताचे निवासस्थान प्राप्त होते, असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. या गोष्टी अवश्य करा. जर तुम्ही हुशार असाल तर एखाद्या चांगल्या कार्यात खर्च करण्यापेक्षा
किंवा कोणत्याही प्रकारचे आणि तशी व्यक्ती आपल्याला बनायची आहे. माणूस जन्माला एकदाच येतो आणि एकटाच मरतो. त्याच्या चांगल्या कर्माचे वाईट कर्माचे फळ एकदाच देतो. कर्म चांगले करा. माणूस जरी पाहत असले तरी चांगल्या कर्माची रचना ऐवजी निस्वार्थपणे समाजाचे भले करा. यामुळे आत्मसमाधान मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मानही वाढेल आणि भगवंताचे तुम्ही प्रिय भक्त बनाल. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी देवाचा लाडका असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा. सदैव तुम्ही भगवंताचे स्मरण करा. चांगले राहा, आनंदी राहा, खुशी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.